आणि पुढची बातमी सुद्धा मुंबईतून आहे। तुमच्या सोसायटीमध्ये कुणी पांढऱ्या रंगाचा पट्टा मारलाय का जमिनीवर? त्याचा अर्थ तुम्हाला माहिती आहे का? नसेल तर आम्ही तुम्हाला सांगतो। पण बऱ्याच दिवसानंतर मुंबईत पुन्हा एकदा मांसाहार विरुद्ध शाकाहार हा वाद का निर्माण झालाय आपण पाहूयात। वाद नेमका काय आणि आता तो मुंबईचा वाद कसा झालाय? विद्याविहारमधल्या सफेद पट्टीचा वाद चिघळणार। सोशल मीडियावर प्रसाद वेदपाठक यांना धमक्यांचे मेसेज। पट्टीनं हटवल्यास तिथेच मांस मच्छी खाण्याचा इशारा। एनडीटीव्ही मराठीवर दोन्ही कुटुंब आमने सामने। धर्माची पट्टी मारली जाते आणि राजकारण खेळलं जाते। पहिला कानाखाली मारली, माझ्या खालती जी पट्टी दिसते ती कानाखाली आहे आणि नंतर तुम्ही मिच्छामी दुक्कडम म्हणणार। मला जर धरण्यावर बसायला लागलं, मी धरण्यावर तिकडे खालती मांडी घालून बसीन आणि मग मी तिकडे काही खाईन। सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर प्रसाद वेदपाठक यांनी एका सफेद पट्टीवरनं केलेल्या व्हिडिओवरनं सुरू झालेला वाद आता अधिक पेटण्याची शक्यता आहे। विद्याविहारमधल्या एका सोसायटीमध्ये जैन कुटुंबानं सफेद पट्टी काढण्यावरून आक्षेप घेतला होता। सोसायटीमधल्या इतर सदस्यांना विश्वासात न घेतल्यामुळे प्रसाद वेदपाठक यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रसाद वेदपाठक यांना धमकीचे संदेश येत असल्याची माहिती समोर आली आहे। आमचा व्यवसाय आहे की आम्ही सोशल मीडियावर व्हिडिओज बनवतो किंवा आम्ही कंटेंट क्रिएट करतो। तर आमचे ते जितके पेजेस आहेत त्याच्यावर जैन कम्युनिटीचे काही एलिमेंट्स मास रिपोर्टिंग करतात आणि ते ट्राय करतायत की आमचे पेजेस डिलीट झाले पाहिजे, सस्पेंड झाले पाहिजेत। मी फक्त विचारलेलं, बाबा ही पट्टी जी तुम्ही मारली आहे त्याच्या मागचं लॉजिक काय? माझा हा प्रश्न होता जो व्हिडिओ व्हायरल गेला आणि त्याच्यावर या प्रकारचा मला रिस्पॉन्स, ही करुणा, हे प्रेम। दरम्यान या प्रकरणात एनडीटीव्ही मराठीनं जैन कुटुंबियांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला। जैन में है ना, ये रेनी सीजन में काई हो जाती है, लील बोलते हैं, क्या बोलते हैं गुजराती में, वो उसके ऊपर चलते हैं ना तो पाप लगता है। हमारे साधु संत आते नहीं, हम लोग के घर पे वो खाना लेने को आते हैं, तो बस वो पर्पस से ही मैंने करवाया था कि यहाँ पे से कोई भी ये पट्टे के ऊपर नहीं होती काई, तो वो लोग आके हमारे यहाँ आए और हमारे यहाँ वो खाना ले, वो लोग कह के भी नहीं आते कभी, हम लोग को ऐसे ही बताए बिना ही आते। मेरा दूसरा कोई पर्पस नहीं किसी, हाँ टेम्पररी करवाया है। तो हम लोग ने बोला, सोसाइटी वाला ने बोला, मैंने बोला मुझे कोई इश्यू करना नहीं और मुझे, हम लोग के जैन में तो वैसे भी कोई झगड़े करते नहीं, तो हम लोग निकाल देंगे बाद में। एकूणच संपूर्ण पावसाळा संपेपर्यंत ही पट्टी राहील अशी त्यांची भूमिका होती। मात्र प्रसाद वेदपाठक यांनी तातडीनं सफेद पट्टी हटवण्याची मागणी लावून धरली आहे। सफेद पट्टी हटवली नाही तर त्याच पट्टीवर बसून मांसाहार करणार असल्याचा इशारा त्यांनी दिलाय। फक्त मराठी समाज नाही, मला जैन समाजाकडून पण पाठिंबा मिळतोय। म्हणजे त्यांचं पण असं म्हणणं आहे की फोर्सफुली अशी एखादी गोष्ट करणं योग्य नाही आहे। ज्या साध्वी असतात त्यांनी त्याग केलेला असतो, तर त्याग आणि व्हीआयपी ट्रीटमेंट या खूप ऑपोजिट गोष्टी आहेत। त्या कधीच अशा व्हीआयपी ट्रीटमेंट मागत नाही। हे जी आपली कम्युनिटी असते, जसं प्रत्येक व्यक्ती वैयक्तिक प्रश्न असतो, 19-20 असतो प्रत्येक माणूस, तर एखाद्या व्यक्तीच्या मनातून आलेली ही कूटनीती आहे, ही एक राजकारण आहे। मला जर धरण्यावर बसायला लागलं, मी धरण्यावर तिकडे खालती मांडी घालून बसीन आणि मग मी तिकडे काही खाईन। मला जे आवडते, मी रोज नॉनव्हेज खातो, मी काही करीन, मग बघून घ्या बाबा। विद्याविहारमधल्या प्रकरणामुळे पुन्हा एकदा मराठी विरुद्ध अमराठी या वादाला तोंड फुटलंय। मात्र हा वाद सोसायटीपुरताच मर्यादित राहणार की वादाला राजकीय वळण येणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। जुई जाधवसह ब्युरो रिपोर्ट, एनडीटीव्ही मराठी, मुंबई।